इगतपुरी तालुका धरणांचा तालुका आणि पावसाचे माहेरघर असला तरी या तालुक्याला उन्हाच्या अखेरच्या टप्प्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। या तालुक्यातील चिंचले, खैरे, आवळखेड या भागात दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो। या वाड्यांना टँकरची मागणी करूनही प्रशासनाने टँकर सुरू केलेले नाहीत। दुसरीकडे दारणा भाम धरणाचा जलसाठा कमालीचा घटलाय, तर भावली धरणात अवघा 13% पाणीसाठा शिल्लक राहिल्याने परिसरात चिंता व्यक्त होतीये। इगतपुरी तालुक्यातील कसारा घाट परिसरात असलेले आवळखेड, चिंचल, खैरे या गावांना नेहमीच पाणी टंचाईचा श्राप आहे। या वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली असून प्रशासनाने टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेत, मात्र अद्याप तरी तालुक्यात एकही टँकर सुरू नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। वैतरणा धरणातून पालघर जिल्ह्याकडे पाणी नेलं जातं, तर भावली धरणातून ठाणे जिल्ह्याकडे पाणी दिलं जातं। मग या 2-4 वाड्यांना धरणातून कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना राबवल्यास या भागातील आदिवासी वाड्यापाड्यांना पाणी प्रश्न मिटेल, मात्र याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। दरम्यान तालुक्यातील सोनोशी, मायदरा, वासाळी या टाकेत परिसरातील गावांनाही पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटल्याने पाणी टंचाईला सामोरे जावं लागतं। विविध योजना राबूनही अनेक योजना अपूर्ण आहेत। केलेले काम देखील निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहेत। अशा कामाची चौकशी करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मध्ये यांनी केले। यात धाम धरण 24.63%, भावली धरण 13.11%, दारणा धरण 24.84%, कडवा धरण 25.83%, मुकणे धरण 31.36%, वाकी धरण 44.46%। या धरणातील जलसाठा इतक्या टक्क्यांवर आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।